गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या दोघांवर बोरगाव मंजू पोलिसांची कारवाई. सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की दिनांक 26/4/2026 रोजी दुपारी 14 वाजताचे सुमारास पोलीस स्टेशनला ड्युटीवर हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की बोरगाव मंजू येथून अकोलाकडे जाणाऱ्या मेन रोडने 2 इसम एका काळ्या रंगाचे प्रवासी ॲटोमध्ये गोवंश मांस घेऊन जाणार आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती अनिल गोपाळ पोलीस निरीक्षक बोरगाव मंजू यांना देऊन त्यांचे सूचनेप्रमाणे रेड कार्यवाही करण्यासाठी परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंजू समोर जुने हायवे क्रमांक 06 वर पोस्ट ऑफ पोको आकाश जंजाळ व ब.नानं 516 सोबत नाकाबंदी केली असता काही वेळातच एक काळ्या रंगाचा प्रवासी ॲटो क्रमांक MH30BC0373 हा अकोलाकडे जाणाऱ्या दिशेने येताना दिसला. वारून सदर ॲटो चालकास हाताने इशारा करून थांबविले व त्याचे ॲटोची झडती घेतली असता सदर ॲटोमध्ये एका पोतडीत अंदाजे 40 किलो गोमांस मिळून आले. वारून ॲटोमध्ये बसलेल्या इसमास व ॲटो चालकास त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नाव 1 शेख करीम शेख दुल्ला वय 42 वर्ष रा कसाबपुरा बोरगाव मंजू ता जीजी अकोला व 2 मोहम्मद कासम मोहम्मद फारुक वय 28 वर्ष रा सिंधी कॅम्प खदान अकोला असे सांगितले. नमूद आरोपीस गोमांस कोठून आणले व कोठे घेऊन जाणार याबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वारून नमूद आरोपी नामे 1 शेख करीम शेख दुल्ला वय 42 वर्ष रा कसाबपुरा बोरगाव मंजू ता जीजी अकोला व 2 मोहम्मद कासम मोहम्मद फारुक वय 28 वर्ष रा सिंधी कॅम्प खदान अकोला यांना मुद्देमालासह पोलीस स्टेशनला आणून फिर्यादी पोस्ट ऑफ पोको आकाश जंजाळ ब.नानं 516 यांची लेखी फिर्यादवरून आरोपितांचे विरुद्ध 325 BNS सह कलम 5, 5 ब, 5 क, 9, 9 अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच आरोपीकडे मिळून आलेली गोवंश मांस अंदाजे 40 किलो किंमत 8,000 रुपये व वाहतुकीकरिता वापरण्यात आलेला एक प्रवासी ॲटो क्रमांक MH30BC0373 किंमत अंदाजे 1,25,000 रुपये असा एकूण 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब यांचे ऑपरेशन प्रहार या संकल्पनेतून गोवंशांची वाहतूक व कत्तल करणाऱ्यांवर यापुढेही कडक व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक टी अर्चित चांडक, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर श्रीमती वैशाली मुळे यांचे मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, पोलीस अंमलदार आकाश जंजाल यांनी आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.